आईराजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, ओम काळेश्वरी. मित्रांनो, काही लोकांचे, भक्तांचे म्हणा किंवा गुरूंचे म्हणा व्हिडिओ पाहिल्यानंतर जरा थोडंसं मनाला वाईट वाटलं आणि अशी चूक ज्यांच्याकडे अंबाबाईची माळ परडी आहे, जे माळ घालतात अंबाबाईची, अशा लोकांनी ही चूक कधीच करू नये. आणि मला हा प्रश्न पडलेला आहे, की ही चुकी अंबाबाईचे भक्त किंवा आराधी येडेश्वरीच्या असतील किंवा यल्लमा देवीच्या असतील. काही-काही आराधी ही चुकी का करतात? किंवा गुरुवर्य त्यांचे गुरु जे आहेत, हे त्यांना जो माळेचा नियम आहे, जो काही पथ्य पालन करावं लागतं, हे पथ्य पालन का सांगत नाहीयेत? माळ घेतली, गेनमाळ घातली, तर म्हणजे कार्यक्रम झाला, म्हणजे असं नाही होत आहे. तर नमस्कार, मी आई-भक्त, आपल्या आई-भक्त चॅनलवरती स्वागत करत आहे. तरी आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमार्फत, की नेमकं आपल्याकडे माळ परडी आली, आपली गेनमाळ झाली, तर त्याच्यानंतर आपल्याला माळेचे नियम काय असतात? तिचं पावित्र्य कसं टिकवून ठेवावं, याचे काही नियम आहेत. आजकाल काय झालंय, की अ, मी एक व्हिडिओ पाहिला आणि खूप मोठ्या गुरुवर्य आहेत. असो, काही मला घेणं-देणं नाहीये. परंतु जिथे आई अंबाबाईचा किंवा तिच्या माळेचा किंवा तिच्या शिक्क्याचा जर अपमान होत असेल, तर तिथं मला शांत बसवलं नाही म्हणून हा व्हिडिओ मला करावासा वाटला आणि मी ते तुमच्या समोर सांगतोय, की कदाचित ही चुकी जर तुम्ही करत असाल, तर ही चुकी करू नका. आणि तुमच्या गुरुलाही विचारा, हा जाब विचारा. ते जरी तुम्हाला त्या गोष्टीला सांगत असतील ना, की ही गोष्ट तुम्ही त्या त्या म्हणजे करत असाल, तर ही गोष्ट त्यांनाही समजावून सांगा, की ही गोष्ट चुकीची आहे. आम्ही आमच्या जगदंबेचा, आई जगदंबेचा अपमान करून घेऊ शकत नाही. काय? स्वतः तुळजापुरामध्ये जरी तुम्ही गेले, तरी ही गोष्ट तुम्हाला प्रत्येक भोपी सांगेल तुम्हाला. काय? प्रत्येक आईचा भक्त तुम्हाला सांगेल तुळजापुरामधला, की आईचा हा अपमान कोणीही सहन करू शकत नाही किंवा सहन करूही नाही. मला तेवढं सांगायचंय. तर चला बघूया आपण काय आहे तो. कशा पद्धतीने आपण स्वतः म्हणजे आपण आराध्य असून, आपण गुरुवर्य असून, आपण आई जगदंबेचा अपमान कसा करून घेऊ शकतो? का करतोय आपण तो? तर याचा मी काल व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये मी काय पाहिलं ते तुम्हाला सांगतो आता. त्या व्हिडिओमध्ये मी पाहिलं, की एक मोठी गुरुवर्य होती आणि त्यांच्या पाया म्हणजे त्यांच्या शिष्य ज्या होत्या, ते त्यांच्या पाया पडत होत्या. आता शिष्य पाया पडत असताना ठीक आहे ना, तुम्ही म्हणाल, की गुरुच्या पाया पडलं काय फरक पडला? गुरुच्या तर पायाच पडतो कारण गुरु देवासमान असतो. हो, देवासमान असतो गुरु, बरोबर आहे. पण देव तर नाहीये ना गुरु. गुरु देव तर नाहीये ना. कारण गुरु कोणाच्या जीवावरती जगतोय किंवा गुरु दीक्षा देतो तो कोणाची तुम्हाला देतो? आई जगदंबेची दीक्षा देतो, आई काळूबाईची दीक्षा देतो, आई काळूबाईची गेनमाळ घालतो, अंबाबाईचा आरतखाना करतो. बरोबर? आणि मग हे गुरुला कोणी सांगितलंय? ठीक आहे ना, पाया पडा. पण गुरु देवा समान आहे, पण देव नाहीये. एवढंच लक्षात घ्या. काय? म्हणून तो व्हिडिओमध्ये पाया पडताना मी पाहिलं, पण जी महिला पाया पडत होती, जे भक्त, जे आराधित त्या गुरुच्या पाया पडत होते, अक्षरशः त्यांच्या गळ्यामध्ये आई अंबाबाईचा कवड्याचा साज होता. आई अंबाबाईचा शिंगार घालून त्या गुरुच्या पाया पडत होते. ही चुकी मित्रांनो किंवा आया-बहिणींनो ही चुकी कधीच करू नका. कारण ज्यावेळेस आपण तिचा शिंगार घालतो, तिचा कवड्याच्या माळा घालतो आपण गळ्यामध्ये, त्यावेळेस साक्षात आई जगदंबा आपल्या जवळ असते. काय? तिचं आभूषण आपण गळ्यामध्ये घातलेलं आहे. काय? तिचा गर्व, तिचा अहंकार, सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेला मान-सन्मान म्हणजे आई जगदंबाच आपल्या उराशी बाळगलेली असते आपण. आणि तिला कोणाच्या? गुरुच्या चरणाशी लोळण घ्यायला लावता. म्हणजे गुरु एवढे मोठे आहेत का? त्या आई जगदंबेपेक्षा? तर ही चुकी कधीच करू नका. त्याच्यामुळे मला एकच सांगायचं तुम्हाला, की माळ गळ्यामध्ये ज्यावेळेस कवड्याचा शिंगार तुमच्या गळ्यामध्ये असेल, तर कोणी गुरु असो किंवा कोणी भक्त असो किंवा कोणी व्यक्ती असो, फक्त आई जगदंबा सोडून कुणाच्या चरणी नतमस्तक होऊ नये आणि होऊ नका. हे माझं तुम्हाला सांगणं आहे. दुसरी गोष्ट
हा माळेचा पहिला नियम मी तुम्हाला सांगितलाय. माळेचा दुसरा नियम सांगतो. ज्यावेळेस आपण लघुशंकेला जातो, कार्यक्रमामध्ये जातो, काही काही बाया बघितल्या आपण, की माळा घालून तशाच लघुशंका कळाली नसेल तर सांगतो, की आपण बाथरूमला जातो. ठीक आहे. तर आपण वॉशरूमला जातो, आपण लघवीला जातो. तर काही काही बाया तशाच माळा घालून जातात किंवा मग तिकडून आल्या, की तशाच गळ्यामध्ये माळा घालतात. तर हे चुकीचं आहे. हे करू नये. ज्यावेळेस तुम्हाला जायचंय, माळ तुमच्या देव्हाऱ्यावरती ठेवा, तुमच्या परडीमध्ये ठेवा किंवा आजूबाजूची जी आराधना असेल तिच्या हातामध्ये द्या आणि मग तुम्ही जा. तिथून आल्यानंतर पण तुम्ही पूर्णपणे स्वच्छ व्हा. तुमचे हात-पाय धुवा, तुमचे डोकं धुवा. म्हणजे डोकं धुवा म्हणजे डोक्यावरून पाणी घ्या. तुमचं तोंड धुवा आणि त्याच्यानंतर आई जगदंबेला, त्या माळेला लेणं लावून, तिचं पाया पडणं घालून, तो शिंगार परत गळ्यामध्ये घाला. हे माळेचे नियम आहेत. काय? अजून भरपूर काही नियम आहेत. पण हे नियम मी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, की मला एकाच गोष्टीचा राग आला, की मी जरी गुरु असलो, तरी मी आई जगदंबेपेक्षा, आई अंबाबाईपेक्षा, आई काळूबाईपेक्षा, आई यल्लम्मापेक्षा श्रेष्ठ नाहीये. आणि हा शिंगार घालून किंवा कवड्याची माळ गळ्यामध्ये घालून, तरी फक्त आई जगदंबा सोडून, किती जरी गुरुश्रेष्ठ असलं ना, त्याला लाख नाही 10,00,000 चेले असू द्या. पण आई जगदंबा सोडून कोणाच्याही पाया पडू नका. ही माझी हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तर नक्कीच तुम्हाला कळालं असेल, की माळेचा नियम काय आहे. लोकं सांगत नाही, माळ घातली गळ्यामध्ये, सुवर्णाचं ताट आहे, सुवर्णाचं ताट अख्ख्या जगाला माहिती आहे सुवर्णाचं ताट आहे. ती काही लपवून राहिलेलं नाही आई जगदंबेचं. पण ते वागवायचं कसं? घेतलाय तो शिक्का वागवायचा कसा? काय? लोकांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. आणि मला कोणावरती विटंबना करायची नाहीये. मला कोणाला वाईट बोलायचं नाही. मी कोणत्या गुरूला नावं ठेवत नाही किंवा ठेवायचे पण नाहीये. पण जिथे चुकीचं दिसतं ना, तर माता माऊल्यांनो, मला ते सहनच होत नाही. आणि मला ते वाटतं, की खरं जे आहे ना, खरं जे सत्य आहे ना, हे सत्य तुमच्या समोर यावं, याच्यासाठी माझा जीव तुळतुळ करतो. म्हणून हा व्हिडिओ बनवतो. काहींनी विचारलं मला, "तुम्ही गेंडमाळ करता का? हे करता का?" हो, करतो मी. गेंडमाळ करतो, आराधना करतो, सगळ्या गोष्टी करतोय. परंतु लोकांसारखं अंधश्रद्धा पसरवून किंवा थोथांड पसरवून मला ह्या गोष्टी जमत नाहीयेत. जे खरं आहे, जिथे देवाचा, देवदेवतांचा मान आहे, जिथे त्यांचा अपमान केला जाणार नाही, अशाच ठिकाणी मी गेंडमाळ करतो. काय? संत कबीरांचा बोल आहे, "ऐसी जगह बैठ की कोई ना बोले उठ और ऐसी बोली बोल की कोई ना बोले झूठ." कारण सत्य हे सत्यच असतं. काय? आपल्याला अशा ठिकाणी बसायचं, की जिथे आपल्या देवतांचा, जिथे आपल्या धर्माचा, जिथे आपल्या भगव्याचा, जिथे हिंदू धर्मांचा मान, सन्मान केला जाईल, ना की अपमान. म्हणून मित्रांनो, हा आई जगदंबेचा अपमान करून तुम्ही स्वतः घेऊ नका. परतही माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, की गळ्यामध्ये जर आई अंबाबाईचा शिंगार किंवा माळ असेल, तर कधीही कुणाच्याच, भले आई-वडील असो किंवा कुणी असो, ज्यावेळेस तुमच्या गळ्यामध्ये तो शिंगार आहे ना, त्यावेळेस पाया पडू नका. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर खाली कमेंटमध्ये "आई राजा उदे उदे" टाकायला विसरू नका. कमेंट करा. धन्यवाद. आणि हा मेसेज सर्व लोकांना पोहोचवा, की जे आराधी भक्त आहेत, आराधी गुरु आहेत, की त्यांनीही हात जोडून विनंती आहे, की आपल्या शिष्यांना हा मार्ग दाखवा. त्यांना चुकीचा मार्ग दाखवू नका. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, ओम काळेश्वरी, बोल त्या काळीचे चांग बने. धन्यवाद.